मी सर्वप्रथम शिर्डी शहरात जो काही बुरट्या लोकांनी हैदोस घातला आणि निष्पाप दोन सेवा संस्थांच्या कर्मचाऱ्यांचा हकनाकपणे बळी घेतला, त्या दोन्ही पण आमच्या मित्रांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आणि त्याच्यामध्ये त्याच दिवशी त्याच रात्री पहाटेच्या दरम्यान त्याच हल्ल्यामध्ये तिसरे जे आमचे नाना आहेत कृष्णा साळी, त्यांच्यावर देखील प्राणघातक हल्ला केलेला होता। ते गंभीररित्या जखमी आहेत, त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत, ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी बाबांच्या चरणी प्रार्थना करतो। आणि या दुर्दैवी घटनांच्या पार्श्वभूमीवर काल आमच्यासह शिर्डीतील आमच्या काही ग्रामस्थांची एक बैठक झाली आणि या बैठकीच्या अगोदर देखील परवा या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेबांनी एक बैठक घेतली आणि त्या बैठकीत काही सूचना केलेल्या होत्या। त्या बैठकीला आम्ही नव्हतो, परंतु कालच्या बैठकीत असं ठरलं की 10 तारखेला एक ग्रामसभा घ्यायची आणि त्या ग्रामसभेत काही विषयावर चर्चा करायची आहे। हा निर्णय अतिशय स्वागतार्ह आहे, हे होणं काळाची गरज आहे। कारण तुम्हाला इथल्या गुन्हेगारीचं मुळासकट जर उच्चाटन करायचं असेल, हे गाव स्वच्छ शिर्डी, सुंदर शिर्डी आणि सुरक्षित शिर्डी याकडे जर न्यायचं असेल तर आपल्यामध्ये जो एकोपा असायला हवा तो राजकारणाच्या पलीकडे असायला हवा। आणि त्या अनुषंगाने कालची बैठक झालेली होती, ती बैठकच चांगली झाली। परंतु काही प्रश्न हे अनुत्तरित राहतात आणि ज्या प्रश्नांची उत्तरं भेटत नाही त्या प्रश्नावर परत परत चर्चा करायची का? आणि असे प्रश्न परत उपस्थित करून जर त्या प्रश्नांची उत्तरं भेटणार नसतील, त्या प्रश्नावर कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नसेल, त्याच्यातून म्हणजे काहीच निष्पन्न होणार नसेल, तर मग आपण हे करायचं तर आता काही लोकांचं त्याच्यामध्ये वेगळे वेगळे मतं येत असतात की नाही हे होत असतं, हे होईल, त्याबद्दल काही दुमत नाही, हे व्हायलाच पाहिजे। पण पडद्याच्या मागून होण्यापेक्षा समोरासमोर झालं तर आणखी लोकांच्या मध्ये विश्वास तयार होईल आणि लोक विश्वासाने आपल्या पाठीमागे ठामपणे खंबीरपणे उभे राहतील। एखादी मोठी घटना घडली की आपण एकवटल्यानंतर आपण त्या घटनेला न्याय देण्यासाठी मग कॅन्डल मार्च काढणार आहोत, मोर्चा काढणार आहोत, पोलिसांचा निषेध करणार आहोत, आपण ग्रामसभा घेणार आहोत, आपण त्याच्यानंतर ग्राम सुरक्षा दल स्थापन करणार आहोत। मी आजच्या मी ओएस न्यूजचं खरं म्हणजे मनापासून आभार मानतो। आपण ह्या विषयाला अतिशय विस्तृतपणे मांडण्याचा प्रयत्न करत आहात ना, तर मी आपलं पण आभारी आहे। पण आपल्या माध्यमातून मला काही जे प्रश्न म्हणजे जे सामान्य लोकांना पडलेले प्रश्न आहेत, सगळ्यांशी सामान्य लोक बोलत असतील पण आमच्याशी जास्त बोलतात सामान्य लोक, असं माझा स्वतःचा मला विश्वास आहे। तर त्यांचं म्हणणं याच्यामध्ये असं येतं की ठीक आहे, आता ही घटना घडली म्हणून तुम्ही असं करता, यापूर्वी देखील अशा घटना घडल्या आणि ग्रामसभा झालेल्या आहेत, मग त्याचं काय झालं? तर निश्चितपणे त्याच्यातून काही ना काही रिझल्ट आलेला आहे आणि तो रिझल्ट आल्यानंतर त्याचे परिणाम पण दिसलेले आहेत। पण जे प्रभावीपणे आणि अतिशय तीव्र स्वरूपामध्ये त्याच्यावर कारवाई होऊन, मला सांगा, जर समजा एखाद्या घटनेत कारवाई झाली तर दुसरी घटना घडण्याची हिंमतच नाही व्हायला पाहिजे। परंतु अशा घटना सातत्याने घडतात। ही कालची घटना घडलेली एक घटना नाही, याच्या अगोदर आमचं विलास काका गोलकरांचा मुलगा पप्पू आणि सुदेश पाटणींचा मुलगा रचित पाटणी, त्याच्यानंतर त्याच्या अगोदर एक सिरियल किलर होता, म्हणजे तो सायको होता असं त्याच्यातल्या नंतरचा निष्कर्ष निघाला, पण त्यांनी पण देखील निष्पाप लोकांचे बळी घेतले। हे तर खूप दिवसापूर्वीचे विषय, म्हणजे ह्या फक्त घटना घडलेल्या आहेत या निमित्ताने फक्त इतकं सांगायचं आहे। आणि त्याच्यानंतर तुम्ही बघा, आपल्या एवढ्या मोठ्या मार्केटमध्ये तलवारी घेऊन एकमेकांच्या मागे लोक पळतात। तुमच्या 1 नंबर गेट समोर आमचा मित्र आहे बाळासाहेब मोकाटे, त्याच्यावर हल्ला झालेला होता। हे काय आपल्याला याच्यात कुणाचं नाव घेऊन किंवा कुणाच्या समर्थनात किंवा कोणाच्या विरोधात हा भाग जरी नसला
पण गुन्हेगार असतो. गुन्हेगाराला जात, गुन्हेगाराला धर्म, गुन्हेगाराला गरीब श्रीमंत काही कळत नाही. आणि मग त्याची गुन्हा करण्याची जर मानसिकता तयार झालेली असेल आणि त्या मानसिकतेतून तो जर बाहेरच येत नसेल तर ही कारवाई काय ग्रामस्थांनी करायला पाहिजे का? या कारवाईसाठी पोलिसांनी सक्षमपणे पुढे यायला पाहिजे. पोलिसांनी कठोर पावलं उचलली पाहिजे. कारण गुन्हा आणि पोलीस हे एका रथाची दोन चाकं आहेत. एका रथाची दोन चाकं एवढ्यासाठी जर त्या गुन्हेगारांना वचक निर्माण करायचं असेल, त्यांचं समूळ उच्चाटन करायचं असेल तर पोलिसांनी कठोर भूमिका घेतली पाहिजे. आणि याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे. त्या पोलिसांवर आमचा आहे ना त्या ठिकाणी प्रभाव असला पाहिजे. आम्ही त्यांना वारंवार त्या गोष्टी लक्षात आणून दिल्या पाहिजे. परंतु आमच्यावर वेळ आज अशी आलेली आहे, आम्हाला ग्राम सुरक्षा दल स्थापन करायचं म्हणजे चुकीचं कोणी दिसलं तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करायची, आम्ही त्यांच्यावर वचक ठेवायचा. मग पोलिसांनी काय करायचं? पोलिसांनी फक्त पगार घ्यायचा. इथले अवैध धंदे शिर्डी शहरामध्ये इतके वाढलेले आहेत. अवैध धंदे बंद करा अशी वारंवार कुणी ना कुणी, कोणती ना कोणती संघटना कोणत्या ना कोणत्या पक्षाच्या माध्यमातून केली जाते. सजग नागरिक अशी मागणी करत असतात. परंतु पोलीस मात्र त्यांना त्याच्यामध्ये प्रतिसाद देत नाही. मी सातत्याने पोलिसांच्या वर सातत्याने बोलत आहे. कारण ही कालची घटना हा फक्त आणि फक्त पोलिसांचा त्याच्यामधला निष्काळजीपणा आणि त्याच्यामुळे झालेली घटना आहे. काल इथले PI रामकृष्ण कुंभार साहेबांची या ठिकाणी बदली झाली. अहो त्यांची बदली झाली ठीक आहे, ते आता कुठेतरी जाऊन काम करतील. हे लोक गेले यांचं काय करणार? या प्रश्नांची उत्तर कोण देणार? मग नागरिकांच्या मध्ये ही चर्चा आहे. घटना घडल्यानंतर आपण एकत्र येतो. आमचं म्हणणं हे आहे ग्रामसभा आपण घटना घडल्यानंतर घेण्यापेक्षा असे 50-100 लोक एकत्र या. ठीक आहे, ज्यांना वेळ देता येईल ते लोक बोलवा आणि दर महिन्याला एक बैठक आपण घेऊ. त्या बैठकीच्या माध्यमातून सगळ्या प्रकारची जी प्रशासनाची यंत्रणा, मग त्याच्यामध्ये महसूल असेल, त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, त्याच्यामध्ये तुमचं इरिगेशन डिपार्टमेंट असेल, साईबाबा संस्थान आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं तुमचं पोलीस प्रशासन आहे, जे पण विभाग या ठिकाणी सरकारी यंत्रणा काम करतात त्या सगळ्या सरकारी यंत्रणांना महिन्यातून एकदा जाऊन आपण सगळ्यांनी भेटलं पाहिजे. काय गावामध्ये परिस्थिती आहे ते विचारलं तर मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतो 6 महिन्याच्या हे सगळं नीट नेटकं साफ म्हणजे सुपडा साफ होईल या सगळ्या विषयांचा. परंतु आम्हाला ती मानसिकता केली पाहिजे. आम्ही 100% आपण आता असं जर घडत राहिलं आणि पोलीस दुर्लक्ष करत राहिले तर कायदा हातात घेण्याची वेळ आता शिर्डी ग्रामस्थांवर आलेली आहे. आणि तशा प्रकारची भूमिका घेण्यास आम्ही मागे पुढे पाहणार नाही. हे पण आपल्या माध्यमातून आज मी पोलीस प्रशासनाला आवर्जून सांगत आहे. कारण इथले DYSP देखील शिरीष बोमणे साहेब आहेत. म्हणजे त्यांनी आमचा तर प्रश्न आहेच त्यांना की कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात आपण अपयशी ठरलेले आहात, हे निर्विवाद सत्य आहे. साहेब आम्ही तुम्हाला पण हेच विचारतो की याच्यावर आपण देखील विचार केला पाहिजे. इथली ट्रॅफिकची अवस्था काय झालेली आहे. मागच्या आठवड्यात मी याच्यावर बोललो तर मला फोन, तुम्ही कसं काय असं बोलता, कशाला तुम्ही असं, अरे वस्तुस्थितीवर बोलायचं नाही का? असं कसं म्हणजे काय तुमचं काय म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय? तुम्ही काही पण करा आणि आम्ही फक्त बघत बसायचं, हातावर हात धरून बसायचं. आणि मग अशा घटना घडल्यानंतर आम्ही आवाज मोठा केला, आम्हीच काही बोललो, त्याचे परिणाम काही झाले, मग बदल्या होतात, कोण सस्पेंड होतं. शेवटी आम्हाला तरी कुठं असं वाटतं का तुमच्या अन्नात मीठ घालायचं आहे, तुमच्या अन्नात माती घालायची आहे? आमचा हा उद्देश नाही. पण ज्याचं काम त्यांनी केलं पाहिजे. आम्ही पक्षीय पातळीवर आम्ही आमचं काम करतो. आम्ही चुकीच्या गोष्टीवर बोट ठेवतो. तुम्ही चुका होणार नाही याच्यासाठी काम करा. मी साईबाबा संस्थांच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सगळ्याच नाही, मी परत सांगतो सगळ्याच कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नाही, पण जे पण कर्मचारी साईबाबांच्या झोळीतला पगार घेतात त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. तशीच आमची सरकारच्या पण कामगारांच्या बाबतीत हीच मागणी आहे. पोलीस प्रशासनाच्या जर तुम्हाला सरकार पगार देत असेल तर त्या पगारा इतकं तुम्ही काम केलंच पाहिजे. कारण तो पगार तुम्हाला आम्ही भरलेल्या टॅक्स मधून भेटतो. तुम्हाला हे करावं लागेल. तुम्ही करणार नसेल तर आधी सांगितल्याप्रमाणे आता शिर्डी शहरातील ग्रामस्थांवर कायदा हातात घेण्याची वेळ आलेली आहे आणि ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नका ही मी आजच्या माध्यमातून आपल्याला विनंतीवाचा इशारा देत आहे. मला असं वाटतं ना याच्यामध्ये बऱ्याच दिवसांपूर्वी म्हणजे बऱ्याच वर्षांपूर्वी ग्रामसभा झालेली होती आणि आज आपण जे मुद्दे घेणार आहोत उद्याच्या ग्रामसभेमध्ये 10 तारखेला जी ग्रामसभा होणार आहे, मी आपल्या माध्यमातून एक महत्वाची कळकळीची विनंती करत आहे. उद्याच्या ग्रामसभेला
ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा. काही होते ग्रामसभा झाल्याने असा न्यूनगंड मनामध्ये ठेवू नका. काहीतरी चांगलं होईल ही सकारात्मक भावना मनामध्ये ठेवा आणि उद्या ग्रामसभेला सगळ्यांनी उपस्थित राहा. 10 तारखेला जी ग्रामसभा होणार आहे. परंतु याच्यामध्ये जो कळीचा मुद्दा आहे, कळीचा मुद्दा असा आहे की समजा तुमची वाहतुकीची जी अनियंत्रित जी वाहतूक झालेली आहे शिर्डी शहरामध्ये, त्याच्यानंतर अवैध व्यवसाय आहेत, त्याच्यानंतर म्हणजे जो काही गुन्हेगारीचा वाढता जो आलेख आहे, या सगळ्या विषयावर आता उद्या चर्चा होईल. याच्यामध्ये ठराव होतील सगळ्या विभागांचे. मग त्याच्यामध्ये नगरपालिकेचं प्रशासन आहे, त्याच्यामध्ये महसूल प्रशासन आहे, त्याच्यामध्ये साईबाबा संस्थांचं काही भाग जर त्याच्यामध्ये काही विषय असतील त्यांच्याशी जोडून तर ते आहे, पोलीस प्रशासन आहे. या सगळ्यांना आमचे मान्यवर भेटणार आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी उपस्थित राहण्यास आम्ही सांगणार आहोत. परंतु मला एक म्हणायचं आहे, या सगळ्या विषयावर फक्त निवेदन देऊन त्यांच्या विरोधात मोर्चे काढून त्यांच्या ह्या झालेल्या घटना याच्यावर फक्त आवाज उठवून इतकं करून जमणार नाही. तर याची तंतोतंत काटेकोर आणि कठोर अंमलबजावणीसाठी आम्हाला सामूहिक प्रयत्न करावे लागतील. मी सातत्याने माझं एक वाक्य असतं, माझं म्हणणं ते आहे आणि मला असं वाटतं ते खरं आहे. तुमच्या डोक्यात आलेला विचार जो आहे त्या विचाराची अंमलबजावणी झाली पाहिजे, अन्यथा तो विचार वांझोटा ठरतो. मग अशा वांझोट्या विचारांनी आपण वाटचाल करायची की कृतीशील अंमलबजावणीला आपण महत्व द्यायचं, याच्यावर आपण आता भर देण्याची वेळ आलेली आहे. मी पुन्हा एकदा शिर्डी शहरातील सर्व ग्रामस्थांना कळकळीची विनंती करतो, आपण मोठ्या संख्येने या ग्रामसभेसाठी उपस्थित राहा. कालच्या घटनेमध्ये निष्पाप 2 आमच्या मित्रांचा बळी गेलेला आहे. त्यांची दोघांची कुटुंब आज रस्त्यावर आल्यासारखी परिस्थिती झाली आहे. कारण इतकं वय त्या दोघांचं नव्हतं, 40-45 वर्ष त्या दोघांचं वय होतं आणि त्यांना माहिती नव्हतं आता आपण ड्युटीवर चाललोय, घरी जाणार नाही परत म्हणून. आणि ज्यांनी केलं ते इतके बेधुंदपणे नशा केलेली होती आणि त्या नशेत म्हणजे त्यांना माहिती नव्हतं आपण काय करतोय, ह्या लोकांचं उद्या जीव चाललाय, यांचं आयुष्य संपत आहे. आणि अशा घटनेमध्ये जर समजा नुसतं तेच नाही, आणखी कुणी पण म्हणजे शिर्डी शहरातला तुम्ही असं समजा ना, एखादा प्रतिष्ठित नागरिक जरी समोर आलेला असता तरी तो त्याचा बळी झालेला असता. त्याच्यामुळं मी अशी विनंती करतो की अशा घटनांना पायबंद लागावा, छोट्या मोठ्या गोष्टीवर वचक राहावा. बाकीचे सगळे विषय ग्रामसभेत होणार आहेत, त्याच्यानंतर परत आवाहन केलं जाईल. पण या सगळ्या घटनांच्या संबंधाने आजचं हे माझं निवेदन आहे. असं नाहीये जो बोलतो तो टार्गेट होतो असं नाहीये. आम्ही बोलण्याची मानसिकता तयार केली पाहिजे. आम्ही बोलतो ना, टार्गेट करतो म्हणजे काय, तुम्हाला धमक्या दिल्या जातील, तुम्हाला काही कुठं दगा फटका केला जाईल. इतकं घाबरून जर आपण जगायला लागलो, इतकं जपून जर आपण पावलं टाकायला लागलो तर मग त्या आपण म्हणतो ना 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा 10 दिवस वाघासारखं जगायचं आणि काय फरक पडत नाही हो. आम्ही जगलोय, आम्ही जगत आहोत दररोज. अशा संकटांचा दररोज सामना मी करतो, त्यांनी काही होत नाही. फक्त तुमच्यात ना, तुमच्यात तेवढी हिंमत तर नक्की असायला पाहिजे. हिंमत म्हणजे कोणती, तुम्हाला कुठे भांडण करायचे, पण चुकीच्या गोष्टी ह्या चुकीच्या आहेत एवढं तरी सांगण्याची आपण मानसिकता ठेवली पाहिजे. आपली नैतिक जबाबदारी आहे ती. मी शिर्डी शहर काँग्रेसचा अध्यक्ष आहे आणि जर समजा मी उद्या निवडणुकांच्या निमित्ताने जर लोकांच्याकडे जर मतं मागणार असेल तर त्या लोकांच्या सुरक्षेसाठी मी सगळ्यात पुढे जाऊन उभं राहिलं पाहिजे. एक वेळेला त्यांनी मला मत नाही दिलं तरी चालेल, पण त्यांच्या संरक्षणासाठी. कारण तुम्हाला जर सामाजिक काम करण्याची इच्छा आहे तर ते सामाजिक काम करताना तुमचा हेतू इतका स्वच्छ असला पाहिजे, त्याच्यामध्ये स्वार्थ नसला पाहिजे. आणि याच हेतूने आपण प्रेरित होऊन सगळ्यांनीच काम केलं पाहिजे. आम्ही तर करतोच, आपण पण करावं सगळ्यांनी. परंतु याच्यामध्ये काहीही कुहेतू न ठेवता आपण हे काम करीत राहिलं पाहिजे. जी दुर्दैवी घटना घडलेली आहे त्या दुर्दैवी घटनेच्या मुळे शिर्डी शहरामध्ये इतकी प्रचंड दहशत निर्माण झालेली आहे आणि या दहशतीचा परिणाम मी गेले 2 दिवस बघत आहे की प्रचंड परिणाम त्याचा झालेला आहे. अक्षरशः सकाळी 6:30 वाजेपर्यंत जी लोक 5:30 म्हणजे 5:45, 5:30 या वेळेत घराच्या बाहेर निघायची कामाधंद्याच्या निमित्ताने आणि मॉर्निंग वॉक साठी ज्या शिर्डी शहरातील सगळ्या रिंग रोडवर
जिथं पायी चालण्याचे जे मार्ग आहे ते सगळे मार्ग फुल असायचे, तिथं मात्र अतिशय शुकशुकाट तयार झालेला आहे आणि हे फार चिंताजनक बाब आहे. मी आजच्या या निमित्ताने शिर्डी शहरातील सगळ्यात नागरिक म्हणजे फक्त वॉकिंगसाठी निघणारेच नाही तर धंद्याच्यासाठी निघणारे आहेत, नोकरीच्या निमित्ताने लोक बाहेर निघणारे आहेत, तर त्या सगळ्यांना माझं जाहीरपणे आव्हान आहे, आपण इतकं घाबरून जाऊ नका. कारण ती घटना घडल्यानंतर त्या आरोपींना अटक झालेली आहे, पोलीस कठोर कारवाई करण्याच्या प्रयत्नात आहेत, परंतु ज्या पद्धतीनं याचे परिणाम दिसत आहेत हे अतिशय चिंताजनक आहे. मी आजच्या माध्यमातून आपण घाबरू नका, डरो मत, असं मी आपल्याला या निमित्ताने आवाहन करीत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं माझी महिला भगिनींना तर विनंती आहे, आपण ज्या वेळेला घराच्या बाहेर निघताना वॉकिंगसाठी सकाळी किंवा काही कामाच्या निमित्ताने ड्युटीवर जाणार ज्या आमच्या काही भगिनी असतील त्यांना पण आपण स्वतःच्या सुरक्षेसाठी एखादा काहीतरी तो एक सुरक्षेचा स्प्रे वगैरे तो आपण तो ऑनलाईन बघू शकतो किंवा एखाद्या कुठे तो भेटू पण शकतो, तो सोबत ठेवायचा. आपल्या स्वतःच्या संरक्षणाची जबाबदारी आपण थोडी आपण घेऊया आणि या दहशतीच्या विरोधात, या गुंडगिरीच्या विरोधात आपण अतिशय सक्षमपणे पुढे येऊया, असं या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला आवाहन करीत आहे. घाबरू नका, घाबरून जाऊ नका, निर्भयपणे बाहेर पडा आणि या दहशतीला गाडण्यासाठी, या दहशतीचा बिमोड करण्यासाठी, या गुंडगिरीचा बिमोड करण्यासाठी निर्भयपणे बाहेर पडा. ओम साईराम. विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ बोधकर 97 67 06 66 85. खुशखबर खुशखबर, आता पुणे व मुंबई कुठेही रक्ताचे सॅम्पल पाठवण्याची गरज नाही. आता या सर्व तपासण्या आपल्या शिर्डीमध्येच होणार, तसेच घरपोच सुविधा दिली जाईल. यात आपली शुगर तपासणी करा फक्त 10 रुपयात, तर इतर सर्व तपासण्यांवर 10 ते 20% सूट. आमचा पत्ता SD डायग्नोस्टिक्स, युनियन बँक समोर, भन्साळी स्क्वेअर, गाळा नंबर 3, नगर मनमाड रोड, शिर्डी. आमचा संपर्क क्रमांक 8007 10 00 75, तसेच 80 80 70 76 08.